सगळी महत्त्वाची नेते मंडळी पोहोचतात आझाद मैदानकडे आणि आता अर्थातच प्रतीक्षा आहे ती पंतप्रधानांची। पंतप्रधानांचा ताफा आपल्याला बघायला मिळतोय, त्यामुळे पंतप्रधान देखील आता आझाद मैदानकडे पोहोचताना बघायला मिळतात। एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझावर आपण बघताय। अनेक स्टार मंडळी एकीकडे आझाद मैदानात दाखल झालेली असतानाच पंतप्रधानांचा ताफा देखील आता मार्गस्थ होतोय। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अत्यंत मोठा दिवस आजचा। पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। साहजिकच कुटुंबियांकडून त्यांना ज्येष्ठांकडून आशीर्वाद देण्यात येत आहेत। फडणवीसांच्या मातोश्री त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि अर्थातच हे आशीर्वाद घेऊन देवेंद्र फडणवीस रवाना होतील ते या शपथविधीसाठी। तेव्हा ही दोन दृश्य, एकीकडे पंतप्रधानांचा ताफा हा आता पोहोचतोय आझाद मैदानच्या दिशेने, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस ज्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस, महायुतीचे मुख्यमंत्री, या सरकारमधले मुख्यमंत्री या नात्याने ते आता शपथ घेतील आणि त्यापूर्वी कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण आणि त्यासोबतच त्यांना आशीर्वाद देण्यात येत आहेत। त्यांच्या मातोश्री त्यांना कुंकुम तिलक लावून आशीर्वाद देताना या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि त्यासोबतच इकडे मंचावर भाजपची सगळी ज्येष्ठ नेते मंडळी आपल्याला पाहायला मिळतात। आणि ही एक्सक्लुझिव्ह फोटोग्राफ पुन्हा एकदा आपण बघताय, जेव्हा देवेंद्र फडणवीस कुटुंबियांकडून आशीर्वाद घेऊन मार्गस्थ होत होते, रवाना होत होते त्यावेळची। आणि आता दुसरी दृश्य, अर्थातच महत्त्वाचे व्यक्ती अजूनही आझाद मैदानकडे येत आहेत। पंतप्रधानांचा ताफा देखील एकीकडे पोहोचताना बघायला मिळेल आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये ते आझाद मैदानात मंचावर पोहोचतील आणि मग शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल। अत्यंत कडेकोट बंदोबस्त, अनेक वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि साहजिकच एक महत्त्वाचा दिवस महायुती सरकारच्या दृष्टीने, महायुतीच्या दृष्टीने, त्यामुळे अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण धाडण्यात आलं, ज्याच्यामध्ये उद्योगपती, खेळाडू, कलाकार ही सगळी मंडळी, आणि ज्याच्यामध्ये अनेक मंडळी पोहोचली देखील आहेत आणि काही मंडळी आता मार्गस्थ होत आहेत। अनेक व्हीव्हीआयपीज, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हे आधीच दाखल झालेले आहेत। यासोबतच साधू महंतांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे ते देखील इकडे उपस्थित असतील। एक अत्यंत ग्रँड असा सोहळा, भव्य दिव्य असा सोहळा, त्याचं नियोजन केलेलं होतं महायुतीने आणि त्याच दृष्टीने त्याची अंमलबजावणी इकडे करण्याच्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न। हे दृश्य आझाद मैदान परिसरातली, जिकडे विविध गेट्समधून आता ही मंडळी आतमध्ये जात आहेत आणि तिकडे अर्थातच त्यांच्यासाठी आसन व्यवस्था देखील करून ठेवण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा मंचावरची दृश्य आपण बघताय। केंद्रीय मंत्री अमित शहा हे विविध नेत्यांशी संवाद साधतायत। नितीश कुमार आहेत स्टेजवर, योगी आदित्यनाथ पोहोचलेले आहेत, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आपल्याला या कार्यक्रमासाठी उपस्थित पाहायला मिळतात। शिवराज सिंग चौहान केंद्रीय मंत्री देखील पोहोचलेले आहेत, त्यासोबतच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे देखील उपस्थितांचं स्वागत करतायत, त्यांच्याशी हस्तांदोलन करतायत। शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप असं महायुतीचं हे सरकार, आणि आता थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस, त्यासोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही शपथ घेतील। मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशा तीन मंडळी आज शपथ घेतील अशी आत्ताची सध्याची तरी माहिती आहे। थोड्या वेळामध्ये आणखी स्पष्टता येऊ शकते। दरम्यान अनेक मोठी नेते मंडळी, राज्यांचे प्रमुख पोहोचताना पाहायला मिळतात। त्यासोबतच भाजपचे स्थानिक आमदार मंडळी, नेते मंडळी, मोठे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, राम नाईक यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आपण बघितले जे तिकडे उपस्थित आहेत। इकडे शाहरुख खान आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। शाहरुख खान, सचिन तेंडुलकर एकमेकांना भेटतायत, त्यासोबतच सलमान खान देखील पोहोचलेला आहे। त्यामुळे कलाकारांमधले स्टार, त्यानंतर खेळाडूंमधले मोठे स्टार, हे सगळी मंडळी आता पोहोचताना पाहायला मिळतात। यासोबतच उद्योग विश्व म्हटलं तर अंबानी आणि अन्य उद्योगपती देखील या सोहळ्याकरता उपस्थित आहेत। तेव्हा सिनेसृष्टीमधले अनेक महत्त्वाचे तारे, उद्योग विश्वातले तारे, याशिवाय खेळाडू, अन्य मोठी नेते मंडळी, केवळ राज्यातलीच नव्हे तर देशामधली मोठी नेते मंडळी आज इकडे उपस्थित आहेत आणि सगळ्यांनाच अर्थातच प्रतीक्षा आहे ती या शपथविधीची। पुढच्या काही मिनिटांमध्ये हा शपथविधी सुरू होणं अपेक्षित आहे। 5:02 झाली आहेत, पंतप्रधानांचं मुंबईमध्ये आगमन झालं आणि आता प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान आझाद मैदानमध्ये केव्हा पोहोचतील याची।